NH3 महामार्ग पोलीस चौकीजवळ गतिरोधक बसवण्याची मागणी। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 2 वरील ओझर ते पिंपळगाव दरम्यान महामार्ग पोलीस चौकीजवळ वारंवार अपघात होत असल्याने स्थानिक नागरिक व वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। यामुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागलाय। या समस्येच्या पार्श्वभूमीवर दीक्षी गावचे सरपंच डॉक्टर योगेश्वर चौधरी यांनी नॅशनल हायवे अथॉरिटी NHAI कडे निवेदन सादर केले। त्यांनी महामार्ग पोलीस चौकीजवळील धोकादायक वळणावर दोन्ही बाजूंनी गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे। महामार्गावर रहदारी मोठ्या प्रमाणावर असून पालखेड कालव्याच्या नजीक असलेल्या या भागात वाहनधारकांना अचानक वळण आणि गतिमान वाहतुकीमुळे अडथळे येतात। त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे। परिसरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी, विद्यार्थी तसेच ट्रॅक्टर आणि पिकअप वाहने या मार्गावरून ये-जा करत असतात। डॉक्टर योगेश्वर चौधरी यांनी या परिस्थितीची गंभीर दखल घेत NHAIच्या प्रकल्प संचालकाकडे लेखी निवेदन दिले। यात महामार्ग पोलीस चौकीजवळील दोन्ही बाजूंनी गतिरोधक बसवण्याची मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून वाहतुकीचा वेग कमी होईल आणि अपघातांना आळा बसेल। संबंधित विभागाने यावर तातडीने निर्णय घेऊन आवश्यक उपाययोजना करावी अशी स्थानिक नागरिकांची ही मागणी आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।